बालाराम पाटील साहेब. एनके स्पोर्ट्स खांडवल सामना चालू करायचा आहे. एनके स्पोर्ट्स खांडवल वर्सेस सारांश 11 खांडवल. स्ट्राईकला येतो गणेश आणि नॉन स्ट्राईकला येतो अजित. पहिल्या बॉलिंग मार्कवरती मार्क करेल तो राकेश. पंच सामना चालू करायचा आहे. पॅनल्टी नाही. सामन्याला सुरुवात होत आहे. राकेश यांचा पहिला चेंडू. सामना करेल तो गणेश आणि पहिला चेंडू खेळून काढला गणेश याने. 1 रनाच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 1 रन. दुसरा चेंडू खेळून काढेल तो अजित राकेश यांचा. चांगला असा शॉट आणि श्याम पाटील यांच्या श्याम पाटील यांच्याकडून खूपच चांगली अशी फिल्डिंग बघण्यात येत आहे. खूपच चांगली फिल्डिंग. राकेश यांचा तिसरा चेंडू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3. अजित हे चौथा बॉल खेळून काढतील आणि सुंदर असा फटका. चांगली अशी बॉलिंग राकेश यांच्या. खूपच सुंदर असा फटका आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बाउंड्रीच्या संख्येने संघाची धावसंख्या होती ती 8 रन. योगेश पाटील कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लेग बायच्या मार्फत संघाची धावसंख्या होती ती 9. कॉमेंटेटर योगेश पाटील कृपया कॉमेंट्रीशी संपर्क साधायचा आहे. पुढील बॉलर आलेला आहे संदीप पाटील. संदीप हा दुसऱ्या बॉलिंग वरती घेऊन आलेला आहे आणि पहिला चेंडू व्हाईट त्यांचा. पंचांचा इशारा व्हाईटचा. व्हाईटच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 10. एकच चेंडू संदीप यांचा आणि पुढील चेंडू खेळून काढतील तो अजित आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अजित पाटील यांनी खूपच चांगला असा फटका खेळून काढलाय आणि मिस फील्डच्या मुले अजित पाटील खूपच सुंदर अशी बॅटिंग करत आहेत आणि संदीप पाटील यांच्या बॉलिंग वरती संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. पुढील चेंडू खेळून काढतील ते गणेश पाटील. गोलंदाजी मार्क वरती संदीप पाटील आणि व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या होती ती 16. संदीप पाटील यांचा पुढील चेंडू खेळून काढतील गणेश पाटील. तसेच पुढील मॅच साठी जय हनुमान ए आणि जय हनुमान बी या संघाने इथे टॉस बॉक्स साठी संपर्क साधायचा आहे. ओके. या बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल आणि या चौक्याच्या गणेश पाटील खूपच चांगली अशी बॅटिंग करतात. या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या होते ती 24. खूपच चांगली अशी बॅटिंग गणेश पाटील यांच्या हस्ते बघण्यात येते. गणेश पाटील हे स्क्रीनवरती तोपर्यंत चौकारांचा वर्षा होणार. संदीप पाटील हे खूपच बॉलिंग खराब येत आहे त्यांच्याकडनं बॉलिंग. परत एक चौकार. खूपच चांगली अशी बॅटिंग गणेश पाटील यांच्याकडून. धडाकेबाज खेळाडू गणेश उर्फ बाबा या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू खांडवल गावचा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 28. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28.
तसेच इथे उपस्थिती झालेले आहे बाळाराम लुख्खा जोशी, त्यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सारांश 11 ला मॅच जिंकली तर मनीष पाटील यांच्याकडून 33-34 3,334 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. आणि षटकार अजित पाटील यांच्या बॅटमधून विकेटचा षटकार आणि विकेटचा पतन होत आहे. तसेच दिनेश म्हात्रे यांचा पहिल्या चेंडूवरती दिनेश म्हात्रे यांनी विकेटचा पतन घेतलेला आहे. आणि तसेच तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती दिनेश म्हात्रे यांनी विकेट घेतलेला आहे. तसेच दुसरा चेंडू खेळून काढतील ते साहिल शेलार. नॉन स्ट्राईकला ते गणेश पाटील उर्फ बाबा या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. दिनेश म्हात्रे यांचा दुसरा चेंडू खेळून काढेल साहिल. बघूया पुढील चेंडू. दोन रनाच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या होत आहे ती 30. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. तिसऱ्या ओव्हरचा आणि व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या होते ती 31. खूपच चांगलीशी बॉलिंग दिनेश म्हात्रे यांच्याकडनं आणि तसेच चांगलीशी किपिंग बघायला मिळते ते सुजित पाटील यांच्याकडनं. साहिल पाटील यांना बॉल समजत नाही. साहिल शेलार सॉरी. साहिल शेलार यांना बॉल समजत नाही अशी गेंदबाजी करतात ते दिनेश म्हात्रे. खूपच वाईट पंचांचा इशारा वाईट. डेड बॉल डॉट. संघाची धावसंख्या होते ती 34. सारांश 11 या संघाची धावसंख्या होते ती 34. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सारांश 11 या संघाची धावसंख्या होते ती 34. आणि चौथ्या बॉलिंग मार्कवरती हार्दिक जाधव याला मार्कवरती स्ट्राईकवरती टाकलेला आहे. हार्दिक जाधव यांचा पहिला चेंडू खेळून काढतील ते साहिल शेलार आणि नॉन स्ट्राईकला आहे ते गणेश पाटील. हार्दिक जाधव यांना कालमंत्र देण्यात येत आहे कारण का गेल्या मॅच मध्ये खूपच भयानक अशी गोलंदाजी त्यांनी केली होती आणि परत तसा चालवला आहे. पहिलाच बॉल नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. या नो बॉलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या होते ती 35. बॉलर चेंज करण्यात आलेला आहे. तसेच आता बॉलिंग मार्कवरती खूपच छोटी अशी मूर्ती प्रसाद पाटील यांना बॉलिंग मार्कवरती संधी मिळालेली आहे. आता बघूया प्रसाद पाटील हा कसा बॉलिंग करतोय, कसा मॅचला प्रसाद देतोय बघूया. प्रसाद पाटील यांचा पहिला चेंडू खूपच सुंदर असा चेंडू आणि डिक्लेअरच्या रूपाने संघाची धावसंख्या होत आहे ती 36. आणि प्रसाद हा खूपच लहान मुलगा असून तो बॉलिंग खूपच चांगली करतोय. खांडवलचे पोलीस पाटील प्रकाश पाटील यांचा मुलगा प्रसाद पाटील हा बॉलिंग वरती पहिला बॉल, दुसरा बॉलचा सामना करेल तो गणेश आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार. प्रसाद यांनी दुसऱ्या बॉलवरती चौकार दिलेला आहे.
प्रसाद प्रसादला प्रसाद दिलेला आहे. संघाची धावसंख्या या चौकाराने वाढ होते. संघाची धावसंख्या होते ती 40. सारांश 11 खांडवल या संघाची धावसंख्या होते चौकारच्या 40. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत चाललेले सारांश 11 खांडवल. तसेच प्रसाद याचा पुढील चेंडू खेळून काढेल गणेश आणि चांगलीशी फिल्डिंग श्याम पाटील यांच्याकडून आणि विकेटचा पतन. साहिल शेलार यांचा पतन, विकेटचा पतन झालेला आहे. आणि पुढील बॅट्समॅन तैनात झालेला आहे सोमनाथ पाटील. जुनी तलवार या नावाने ओळखला जाणारा सोमनाथ पाटील. लाडाने त्यांना सोमा म्हणतात. आणि पुढील चेंडू प्रसाद यांचा खेळून काढेल गणेश. चांगली अशी बॅटिंग बघण्यात येत आहे ती गणेश पाटील यांची. चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या होती ती सारांश 11 ची 45. सुंदर अशी बॅटिंग. 2 चेंडू शेष आणि चांगली अशी फिल्डिंग ही बघायला मिळते ती जयेश पाटील यांच्याकडून, जितेश पाटील यांच्याकडून, जितेश जोशी यांच्याकडून. कॉमेंटेटर योगेश पाटील कुठं आहात तुम्ही? या पहिले इकडे. लास्ट बॉल शेवटचा चेंडू शेष आणि सामना करतील सोमनाथ पाटील. पंचांचा इशारा नो बॉल. पंचांचा इशारा. शेवटचा चेंडू शेष प्रसाद यांचा. पुढील चेंडू खेळून काढतील ते संदेश जोशी आणि त्यांचा स्टंप आउट. विकेट. पंचांचा इशारा विकेट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सारांश 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 47 आणि 48चा टार्गेट ठेवलेला तो NK स्पोर्ट खांडवल या संघाला. माफक टार्गेट ठेवलेला आहे तो. टॉस विन साठी यायचं आहे. जय हनुमान ए व जय हनुमान बी यांनी टॉस विन साठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्कोरिंग 48 झालेले आहे आणि 49चा टार्गेट ठेवलेला आहे NK स्पोर्ट खांडवल संघाला. लक्षात ठेवा, सारांश 11चा स्कोर झालेला आहे 48 आणि 49चा टार्गेट ठेवलेला आहे NK स्पोर्ट खांडवल संघाला. टॉस विन साठी यायचं आहे. सन्माननीय पाहुणे, टॉसविन साठी तुकाराम फिरांगणे यांनी यायचं आहे. खांडवल संघाचा वरती आहे ना, वरती आहे. हे साईडला ना तुम्ही. जय हनुमान बी व जय हनुमान ए या संघाचा टॉसविन करत आहेत जांभूळपाडा गावचे सरपंच तुकाराम फिरंगणे. आणि टॉस विन झालेला आहे. आणि टॉस विन झालेले आहे जय हनुमान ए वाल्यांनी आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तसेच मॅचला सुरुवात होत आहे. NK स्पोर्ट्स खांडवलचे प्लेयर ग्राउंड मध्ये तैनात झालेले आहेत आणि बॉलिंग मार्कवरती आणि बॅटिंग मार्कवरती विवेक पाटील आणि जयेश पाटील. स्ट्राईकला विवेक पाटील आणि नॉन स्ट्राईकला एक ते जयेश पाटील. आणि बॉलिंग मार्कवरती मिसाईल सोडलेली आहे ती. कोण गणेश उर्फ बाबा. खूपच सुंदर अशी बॅटिंग करून त्यांच्या संघाला स्कोरबोर्ड चांगला असा दिलेला आहे. 48 रनांचा टार्गेट. पहिल्या बॉलचा सामना करतील विवेक पाटील गणेश पाटील यांच्या
सामन्याला सुरुवात होत आहे. गणेश पाटील आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. विवेक पाटील हे बाद होत आहेत. गणेश पाटील यांच्या बॉलिंग मध्ये विकेटचा पहिला पतन. पहिली दांडीबोट, पहिला मिळालेला हादरा, पहिला पहिला भूकंप, मोठा भूकंप. आणि सारांश सिलोनला पारितोषिक लाभलेलं आहे. जिंकल्यानंतर अमोल पाटील यांच्याकडून 7,777 रुपयाचा खूपच चांगला असा बक्षीस. दुसरा बॉल खेळून काढलेला आहे तो जयेश पाटील, जय जोशी यांच्याकडून. बोलायला यायचं. आणि आता उपस्थित झालेले आपले कॉमेंटेटर योगेश पाटील यांचा आगमन झालेलं आहे. या बाबा आमच्या हातात केली. अतिशय सुंदर फटकाने चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. परंतु या ठिकाणी पहा जसं त्यांनी नवीन जीवनामध्ये पाऊल टाकलं त्याच्या आवाजामध्ये सुद्धा मात्र भरपूर बदल झाला. आणि काय सुंदर समालोचन केलं आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र आकाश पाटील यांचं मी आभार व्यक्त करतो. जरा सामना सारांश इंटरपाटी संघाने जिंकला तर त्या संघाचे संघमालक मिस्टर मनीष रमेश पाटील यांच्याकडून 3,334 रुपयाचं पारितोषिक रुपये देण्यात आलं. परंतु फटका अतिशय सुंदर पाहिला आपण. चेंडू मात्र पाहिला तर स्क्वेअर लेगच्या पलीकडे निघून गेला 4 धाबांसाठी. आणि सारांश इंटरपाटी संघाने जर हा सामना जिंकला तर अमोल मधुकर पाटील म्हणजे अमोल शेठ मधुकर पाटील यांच्याकडून 7,777 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. पुन्हा फटका मात्र पाहतो नेक्स्ट फील्ड चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे बाहेर 4 धावांसाठी चौकार. 4 हॅट्रिक कंप्लीट. तिसरा फलंदाज ठरलाय स्पर्धेमध्ये. चौकाराची हॅट्रिक पूर्ण करतात जितेश आय थिंक जयेश जोशी. 2 ब्रदर्स पाहू शकाल. नॉन स्ट्रायकिंगला जितेश आहे, स्ट्रायकिंगला जयेश आहे आणि गोलंदाज बाबा आहे. हो रिवर्सचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न फुलटॉस होता. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला एका धाबेसाठी. 1 धाव तिथे मात्र जोडली जाईल आणि त्या सिंगलच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर एका षटकाचा खेळ इथे मात्र संपत झाला. आणि चांगली सुरुवात एनके स्पोर्ट्स संघाची आपण पाहतोय. कारण एक गडी जरूर मात्र ते गमावला विवेकच्या रूपाने कारण तो 0वरती बाद झाला. परंतु त्याच्यानंतर 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर होणारा सामना रेग्युलर मॅचेस मध्ये आपण वाटचाल करणार आहोत. यानंतर नंदा 11 आणि विरुद्ध दृष्टी 11 दोन्ही टीमला मी विनंती करते की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. क्लीन बॉल. काय जबरदस्त सुरुवात. गोलंदाज सोमनाथ पाटील पुराणा छावल. जुनं ते सोनं असं म्हणतात ना मित्रांनो. ओल्ड इज गोल्ड. आणि सोमनाथ पाटील पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघाला मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त करून दिली. फलंदाज बाद झाला इथे जयेश जोशी. परंतु जयेशने मात्र जे काम करायचं ते काम मात्र चांगल्या प्रमाणे केलं. कारण 13 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता नवीन फलंदाज राकेश आलाय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. 14-2 अशी परिस्थिती सध्या पाहतो एनके स्पोर्ट्स संघाची. आणि राकेशचा विचार करता एनके स्पोर्ट्स संघाचा मात्र आयकॉन खेळाडू आहे. आणि आता मात्र आयकॉन प्रमाणे त्याला खेळ करावा लागेल. राकेश उर्फ रॉकेश. परंतु चेंडू डाबा स्टिकच्या पलीकडे चाललाय. पंचांचा वाईटचा इशारा पर विकेटसाठी प्रत्येक गोलंदाजाला सारांश इंटरपाटी संघासाठी आपण विचार केला तर संघाचे संघमालक मिस्टर मनीष शेठ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाची कडक नोट दिली जाणार आहे. चांगला क्षेत्ररक्षण गणेशच्या माध्यमातून. पुन्हा पाहू शकला अलॉंग द कार्पेट चेंडू त्याला एक कव्हर च्या दिशेने. हो मोहन पाटील होते त्या ठिकाणी. चांगली स्टॉपिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. मोहनची स्टाईलच वेगळी आहे.
पाहू शकाल इथे मात्र चांगला स्ट्रोक पाला म्हणजे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या दिशेने दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल खांडोबाचे ज्येष्ठ समाजसेवक अशोक शेठ जोशी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करते की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा ऑनला टर्न केला चांगला क्षेत्ररक्षण. हो माय गॉड जबरदस्त वापसी सोमनाथ पाटीलच्या माध्यमातून आणि सोमनाथला चांगली साथ मिळते आउट फील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची आणि प्रत्येक चेंडूवरती आता मात्र सिंगल धावा इथे मात्र जोडल्या आणि दोन्ही टीमचा आपण जर विचार केला तर दोन्ही टीमला मात्र हा विजय वशकला फटका अभ्यास केलाय. राकेश बाटली आउट सोमनाथला संबंध मिळाली आणि या विकेटसाठी मनीष रमेश पाटील यांच्या माध्यमातून एक 500ची कडक नोट आमच्याकडे जमा झालेली आहे. नेव्ह रेंडर होते संदीप पाटील. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनके स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 3 गडी बाद 19. पहिल्या षटकामध्ये आय थिंक अविनाश 14 आल्या होत्या परंतु या षटकाचा विचार केला सोमनाथ पाटीलला फक्त 5 खर्च केल्या आणि महत्वपूर्ण म्हणजे 2 सफलता प्राप्त केल्या. जबरदस्त वापसी. हो क्रॉस बॅटेड प्रत्येक खेळायचा होता परंतु चेंडू चालला अगदी 20 सेफ मध्ये. जितेश होता ऑन स्ट्राईकला परंतु सोबतीला आलाय नवीन फलंदाज संदीप पाटील. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो बागपुढे जाऊन मात्र ट्राय करण्याचा प्रयत्न. हो बाबा होता त्या गणेश पाटील काय क्षेत्ररक्षण करतोय. बाबाची क्षेत्ररक्षण पाहिली तर कमीत कमी जर जागेवरती बसला तर कमीत कमी 2 कोंबडे तो खलास करू शकतोय. काय क्षेत्ररक्षण करतोय. ओ फटका आणि इथं मात्र जयेशच्या पाठीमागे मात्र जितेश जोशी सुद्धा मदत चालला आहे. बॅक टू द आउट विकेटचं पतन अँड सारा सेंटर राजेश चांगल्या स्थितीमध्ये परंतु आय थिंक एकाला दुखापत झालेली आहे. हा लक्ष द्या तिकडे. इट्स ओके. यस यस अरे सर्व जर आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू आहेत सर्व फायटर आहेत. या छोट्या मोठ्या गोष्टीला आम्ही घाबरत नाहीयेत कारण जात आहे आमची आगरी. परंतु जसे विकेट्स पडतात एनके स्पोर्ट्स संघाने संघ मालक विवेक पाटील टेन्स मध्ये आलेले आहेत परंतु मनीष पाटील आपल्याला 500 जमा करायचे आहेत. विकेटचं पतन झालं. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले आणि 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. न्यू बॅटर मिस्टर सुजित पाटील 21 लॉस ऑफ 3 विकेट्स 4 विकेट्स. सुजित पाटील अँड संदीप पाटील टाकण्याचा प्रयत्न कव्हर चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. चांगली फेकी सुजित पाटीलच्या बाटमधून निघाली. सिंगल धाव आणि आता मात्र कुठेतरी या दोघांवरती जबाबदारी वाढली गेली एनके स्पोर्ट्स संघाची. पुन्हा बाजू शकाल या ठिकाणी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय वाईटिश लॉंग ऑनला आय थिंक काऊ कॉर्नरला चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान पाहू शकाल व्यासपीठावरती विद्यमान सरपंच ग्रामपंचायत जांभूळपाडा कुक्षीचे सन्मानित तुकारामजी फिरांगणे यांना सध्या आपण पाहत आहोत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. हो फटका हवेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विकेटचा पदर सुजित पाटील इज गॉन. आहे हीच परिस्थिती आता एनके संघाची आपण पाहतो. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 49 धावांचं आहे परंतु आतापर्यंत 3 षटकाचा खेळ पाहिला तर 23 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र पाहिलं तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. हो हो खराब क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंग आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 22 धावांची गरज. संदीप पाटील लढतोय त्याच्या सुटल्या श्याम पाटील आता मात्र आपण पाहतोय जो लेजेंड खेळाडू आहे खांडवलचा आपण विचार केला तर नॉन स्ट्रायकिंग लावा पुन्हा ऑनसाइडला पुन्हा टर्न केलाय. पुन्हा चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर स्क्वेअरच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. काहीही होऊ शकेल. आता 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये आता विजयासाठी 18 धाब्यांची गरज. म्हणजे 4 मध्ये 4 चौकार जरी आले
तरी सुद्धा मात्र या धाबांचा पाठलाग होऊ शकणार आहे. परंतु गोलंदाजाने चूक केली तर या धाबा होऊ शकतात, कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी आपण करू शकणार नाहीये. पुलर लेत होता, बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला, एक धाव मात्र ते पूर्ण झाली. स्वतः सोमनाथ पाटील चेंडू परत पोहोचला. श्याम पाटीलने एक चौकार मारला तर त्याच्यासाठी मनीष शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि विद्यमान पोलीसमध्ये प्रकाश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे एका चौकारासाठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे श्याम पाटील यांची फॅन फॉलोइंग किती आहे पहा. ओ माय गॉड, असा वाटला होता की चौकार असेल, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर संदीप पाटीलला चेंडू जाऊन स्पर्श झाला. एकदा आणि लगभग आपण जर पाहिलं तर सारा सेंटर पाटील संघ विजया दिशेने वाटचाल करतोय. आणि अखेर हाच मात्र सामना जिंकला. आणि अमोल शेठ मधुकर पाटील यांच्याकडून सारा सेंटर पाटील संघाला 7777 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि ते आपण जमा करायचे आहे. पाचशे अँड सोमनाथ पाटीलला 500. ओके, चला अभिनंदन मनीष पाटील, कारण आपला आव्हान जिवंत आहे. चला मैदान खाली करा, मैदान खाली करा प्लीज. वेलकम वेलकम. खांडवलगावचे ज्येष्ठ समाजसेवक रमेशजी पाटील यांचं शुभ आगमन, त्याच्या सोबतीला प्रसिद्ध उद्योजक